नवीन घरात राहायला आल्यापासून मी पहिल्यांदाच उंबरठ्यावर हळदीचे लेपन करत आहे. तर इथे बघा, हळदीमध्ये मी चंदन आणि गुलाबजल घालून असे घट्टसर असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी ते आपलं उंबरठ्यावरती लावून घेते. आणि गुरुवारी किंवा शुक्रवारी विशेषतः उंबरठ्यावर हळदीचं लेपन करतात. तर म्हटलं चला, गुरुवारसुद्धा आहे आणि त्यातल्या त्यात श्रावण महिना आहे, तर आपण सुद्धा सुरुवात करूया. आणि म्हणूनच मग मी सुद्धा इथे लेपन करून घेतलं. त्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू आणि फुलं वाहिली, धूपदीप दाखवलं, पूजा केली, छोटीशी अशी रांगोळीसुद्धा काढली आणि खूप छान प्रसन्न वाटत होतं. आणि तसंही हळदीच्या लेपनाचे धार्मिक आणि वैज्ञानिक असे दोन्ही फायदे मानले जातात. कारण हळद ही नैसर्गिक जंतुनाशक आहे, त्यामुळे घराबाहेरील सूक्ष्म जीवाणू, कीटक, मुंग्या हे सुद्धा लांब राहतं घरापासून. आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा राहते, परत सगळ्या नकारात्मक शक्ती असतात त्या दूर राहतात आणि घरात एकदम प्रसन्न मंगलमय असं वातावरण वाटतं. त्यामुळे मी पण या श्रावणात सुरुवात केलेली आहे आणि आज आहे यांचा गुरुवारचा उपवास. साबुदाणा खिचडी केलेली, तर मी सुद्धा नाश्त्याला तीच खाल्ली. माझ्यासाठी काही वेगळं नाही करत बसले. त्यानंतर आम्ही खाली आलो, कारण हे कामाला निघाले आहेत आणि एक राऊंड घेतल्याशिवाय विराज काही त्यांना सोडत नाही. आणि खाली बघा किती मस्त असं वातावरण झालं आहे आणि अधूनमधून पाऊस सुद्धा सुरूच आहे. तर मग संध्याकाळी आज मी लवकरच स्वयंपाकाला लागले, कारण यांचा उपवास असल्यामुळे म्हटलं लवकर करून घेऊया. आणि हो, तुम्हाला सगळ्यांना सुद्धा श्रावण महिन्याच्या खूप 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 शुभेच्छा. त्यानंतर मग हे घरी आल्यानंतर ह्यांनी नैवेद्य दाखवून आम्ही जेवण केलं. असा होता आजचा दिवस. चला, भेटू पुन्हा लवकरच. तोपर्यंत सगळ्यांना बाय.